स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। मैत्रिणींनो, 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून 99% माझ्या बंधू भगिनींनी सेवेला सुरुवात केलेली असेल। तर त्यामध्ये या सेवेमध्ये काही जणांनी स्वामी सेवा सुरू केलेली असेल। स्वामी सेवेमध्ये 21 श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायला सुरुवात केली असेल। कुणी 11 माळी जप 21 दिवसाच्या सेवेचा संकल्प केला असेल, तर कुणी 11 वेळेस तारक मंत्राचं पठण 21 दिवसाची सेवा। म्हणजे तुमची आवर्तनं ही तुम्हालाच माहिती, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या संख्येत आवर्तनं करून तारक मंत्राचं पठण 21 दिवसाच्या संकल्पयुक्त सेवा करत असतात। तर प्रत्येक जणांनी वेगवेगळ्या सेवा सुरू केलेल्या असतील। काही जण या सगळ्या सेवा करत असतील, तर काही जण यातल्या काही एखादी तरी सेवा निश्चितच करत असतील, तर काही जण दत्त महाराजांच्या सेवेत असतील। श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केलेली असेल। ज्यांना 3 वेळेस श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, म्हणजे 21 दिवसाचा संकल्प तर काहींनी निश्चितच केलेला असेल, काहींनी अद्याप केलेला नसेल। त्यामध्ये काही जणांना श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही, तर अशा वेळेस त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केलेलं असेल। काही ना काही, फुल नाही फुलाची पाकळी, प्रत्येक स्वामी सेवेकरी 99% बंधू भगिनींनी श्री गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सेवेला सुरुवात केलेली असेल। परंतु ज्यांनी अद्याप या कुठल्याही सेवेला सुरुवात केलेली नाही, 21 दिवसाचा कुठलाही संकल्प केला नाही किंवा विना संकल्प पण सेवेला सुरुवात केली नाही, तर अशा माझ्या बंधू भगिनींनी 19 तारखेपासून तुम्ही 11 दिवसाच्या सेवेला प्रारंभ करू शकता। आता 11 दिवसाच्या या सेवेमध्ये सुद्धा जो तुम्ही 21 दिवसाचा संकल्प करू शकला नाही, ज्या मी 21 दिवसाच्या संकल्प केलेल्या सेवा सांगितल्यात, तर त्या सेवेला आवर्जून तुम्ही 11 दिवसाचा संकल्प करू शकता। कारण 21 दिवसच झालं पाहिजे, 11 वेळेस 11 दिवसांची सेवा झाली पाहिजे, 41 दिवसांची सेवा झाली पाहिजे असं काहीही नाही। फक्त महाराजांना एवढंच वाटतं की महाराजांचा जो सेवेकरी आहे तो महाराजांच्या नित्य सेवेत असावा, म्हणूनच आपण नित्य सेवा करत असतो। तर जसं ज्या पद्धतीने आपण नित्य सेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः दररोज 3 अध्याय आणि 11 माळी जप घेत असतो, त्याला आपण नित्य सेवा असं म्हणतो। तर नित्य सेवेमध्ये महाराजांच्या राहावा असं महाराजांची इच्छा असते। आणि जेव्हा आपण नित्य सेवेमध्ये राहतो, तर निश्चित आपल्या आयुष्यातल्या 100% समस्या या सुटलेल्या असतात। मग त्या समस्या कुठल्याही असो, आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, शारीरिक असो, मानसिक असो, कुठले किंवा कौटुंबिक असो, कुठल्याही प्रकारच्या समस्या असो, नित्यसेवेच्या माध्यमातून त्या सुटतातच, यात तीळ मात्रही शंका नाही। परंतु ज्यांना नित्यसेवा शक्य नाही, तर अशा माझ्या बंधू भगिनींनी काही दिवसांचं औचित्य साधून मग 21 दिवसाच्या सेवेचा संकल्प करतात, तर काही जण 11 दिवसाच्या सेवेचा संकल्प करतात। तर आवर्जून ह्या गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून आपल्याला 11 दिवसाच्या सेवेला प्रारंभ करायचा आहे। मग आता 11 दिवसाच्या सेवा करायच्या, त्यासाठी संकल्प करायचा आहे, तर संकल्प कसा करायचा आहे, तर संकल्पासाठीचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, आवर्जून तो तुम्ही पाहून घ्या। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। जर तो पाहणं शक्य झालं नाही तरी मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते। तर मैत्रिणींनो, संकल्प करण्यासाठी हातामध्ये थोडंसं आपल्याला अक्षदा घ्यायच्यात, किंवा तुम्ही अखंड तांदूळ घेऊन त्यात हळदी कुंकू टाकलं तरीही चालतं। उजव्या हातामध्ये आपल्याला अक्षदा घ्यायच्यात, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय, फूल असेल तर फूल घ्यायचंय, नसेल तर स्किप केलं तरीही चालतं। आणि हे हातात घेऊन महाराजांचं जिथं अधिष्ठान आहे किंवा महाराजांचा एखादा फोटो समोर ठेवून आपल्याला संकल्प करायचा आहे। तर संकल्प करताना आपलं नाव घ्यायचंय, आपलं गोत्र सांगायचंय। आता तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर अशा वेळेस तुम्ही कश्यप गोत्र सांगायचं आहे। तर हे सांगून महाराजांना सांगायचंय की मला 21 दिवसाच्या सेवा शक्य झाल्या नाहीत, माझ्या काही अडचणी होत्या, परंतु महाराज मला 11 दिवसाच्या सेवेत राहायचं आहे आणि ह्या सेवेत राहण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। कारण आयुष्यामध्ये सतत दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींच्या समस्या आपल्या आयुष्यात येत असतात। म्हणजे समस्या नाही असा कुणीही माणूस नाही, काही ना काही समस्या प्रत्येकाला भेडसावत असतात। त्या समस्येमधून, त्या धावपळीच्या काळात, त्या धावपळीच्या आपल्या रुटीनमधून आपल्याला थोडासा वेळ स्वामी सेवेसाठी काढायचा आहे। जो आपल्याला अमूल्य असा देह महाराजांनी, ब्रह्मांड नायकांनी दिलेला आहे, तर तो देह आपल्याला स्वामींच्या सेवेसाठी झिजवायचा आहे। त्यामुळे आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे की माझ्या या सगळ्या व्यापातून मला थोडासा वेळ मिळावा आणि माझी बुद्धी ही सेवेकडे वळावी। कारण असं बऱ्याचशा वेळेस होतं, आपल्याला संकल्प करावा असं वाटतो, आपण पण करत नाही, कारण आपल्या सभोवताल एक नकारात्मकतेचं वलय तयार झालेलं असतं। आपल्या अडचणी तर असतातच, परंतु नकारात्मकता सुद्धा आपल्या घरात वावरत असते, आपल्या शरीरात वावरत असते। तर महाराजांना हीच विनंती
विनंती करायची की महाराज, माझ्यातली नकारात्मकता सगळी निघून जाऊ, माझ्या घरातली नकारात्मकता निघून जाऊ आणि मला सेवा करण्याची इच्छा हो, हे महाराजांना विनंती करायची. कारण जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही आपण सेवेत यावं, तोपर्यंत आपल्या मनातून आपण कितीही इच्छा व्यक्त केली किंवा कितीही आपण जी ओढून आपण प्रयत्न सेवेसाठी करत असलो तरी सुद्धा महाराजांची इच्छा नसेल तर त्या सेवा घडल्या जात नाहीत. त्यामुळे महाराजांना विनंती करायची की मला तुमच्या सेवेमध्ये कायम ठेवा, मला तुमच्या सेवेत राहू द्या आणि त्या सेवेत राहण्यासाठी मी माझं पहिलं पाऊल उचललं आहे. बरेच जण दररोज नित्य सेवा करतात किंवा खूप सेवा करतात, परंतु जे अद्याप स्वामी सेवेतच नाहीत किंवा ज्यांना म्हणजे नित्य सेवाच माहिती नाही किंवा त्यांना सेवेत आता नवीन रुजू व्हायचे, तर अशांनी महाराजांना विनंती करायची की महाराज, मला तुमच्या सेवेमध्ये नित्य राहायचे, तर तुमचा आशीर्वाद असल्याशिवाय या माझ्याच्यानी काही गोष्टी शक्य होत नाहीत, तर तुमचा वरदहस्त माझ्यावर राहू द्या आणि 11 दिवसाच्या माझ्या या सेवेला मी सुरुवात करते. हे 11 दिवस तर माझा संकल्पयुक्त ह्या सेवा पूर्ण कराच, परंतु त्यानंतर सुद्धा मला सेवेत राहू द्या अशी महाराजांना विनंती करा. तर निश्चित महाराजांना तुम्ही एक बोट दिलं तर महाराज तुमचं मनगट निश्चित पकडतात, त्यात तीळ मात्रही शंका नाही. कारण महाराजांचंच ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर तुम्ही एक पाऊल महाराजांच्या दिशेनं टाका तर महाराज तुमच्याकडे धावत येतील, यातही काही शंका नाही. तर या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना जर तुमच्या काही अडचणी असतील, तुमच्या काही समस्या असतील, त्या सुद्धा महाराजांना सांगायचंय की महाराज, मी ह्या सेवा करणार आहे, 11 दिवसाच्या सेवेचा संकल्प केलेला आहे, अमुक अमुक या सेवा मी करणार आहे. आता अमुक अमुकच्या ठिकाणी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा असेल, 11 पाठ करायचे असतील तर ते बोला. तुम्हाला तारक मंत्र 11 दिवसाचा संकल्प करायचा आहे तर तुम्ही ते बोलू शकता. तुम्हाला 11 माळी जप करायचे तर तुम्ही ते बोला. तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंय तर ते तुम्ही महाराजांना सांगा. तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंय तर ते तुम्ही महाराजांना सांगा. जो काही संकल्प ज्या सेवेसाठी करायचा आहे त्या सेवा तुम्हाला महाराजांना सांगायच्यात आणि दिवस सुद्धा सांगायचे आणि ते दिवस सांगून जी तुमची अडचण आहे, जी तुमची समस्या आहे, ज्या समस्येच्या निराकरणासाठी ह्या सेवा तुम्ही करायलात तर ती समस्या सुद्धा महाराजांना सांगायची आहे आणि महाराजांना कळकळीची विनंती करायची की ह्या सेवेच्या माध्यमातून माझ्या या समस्येचं निराकरण महाराज होऊ द्या. तर तुमचं बाळ आहे आणि कुठलीही आपण महाराजांना माऊली असं म्हणतो आणि माऊली कधीही आपल्या बाळाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही याची काळजी माऊली घेत असते. त्यामुळे ह्या ब्रह्मांड नायकाच्या समोर जेव्हा तुम्ही एक लेकरू होऊन जाल तर निश्चितच तुम्हाला आईचं प्रेम माऊलीकडून, आईचं प्रेम तुम्हाला महाराजांकडून निश्चितच मिळतं. या पद्धतीनं तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि 11 दिवसाच्या संकल्पयुक्त सेवेला सुरू करायचं आहे. आणि मग आता ह्या सेवा करताना तुम्हाला निश्चित एक टाइम ठरवायचा आहे. मग तुम्ही सकाळी सेवा करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला त्या सेवा करायच्यात. परंतु पहिल्या दिवशी ज्याला सुरुवात केलेली आहे त्याच वेळेला तुम्हाला 11 दिवस अखंड सेवा करायच्यात. कारण पहा, आपण जेव्हा एखादी संकल्पयुक्त सेवा करतो तर त्यावेळेस देव सुद्धा आपल्यासाठी तिथे येऊन बसलेले असतात, महाराज सुद्धा आपल्यासाठी जिथं महाराजांचं अधिष्ठान आहे तिथे येऊन बसलेले असतात. असं खूप जणांची मान्यता आहे. तुम्हाला सुद्धा प्रचिती येईल ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तर निश्चित तुम्हाला तुमच्या सभोवताला सुगंध दरवळलेला तुम्हाला अनुभवायला मिळेल किंवा एक सकारात्मक वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळतं. म्हणजेच काय तर त्यांची उपस्थिती तिथं होते. त्यामुळं ती उपस्थिती आपल्याला जर आवश्यक वाटत असेल किंवा ती उपस्थिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला एकच वेळ ठरवायची आहे आणि त्याच वेळेमध्ये जे काही तुमच्या संकल्पयुक्त सेवा आहेत त्या करायच्या आहेत. आज एका टाइमला, उद्या एका टाइमला, परवा एका टाइमला असं न करता एकच टाइम ठरवायचा आहे. कारण तुम्ही ज्या टाइमला करतात त्या टाइमला महाराज तिथे उपस्थित होतील. तुम्ही जर वेळा बदललात तर महाराजांना तुमच्या वेळा काय करणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून कुठल्याही सेवा करताना कधीही, आता ह्या 11 दिवसाच्या संकल्पाचं नाही तर तुम्ही जेव्हा कधी सेवा करतो, संकल्पयुक्त सेवा करतो तर त्यावेळेस तुम्हाला आवर्जून एकच वेळ निश्चित करायची. आता अनावधानानं एखाद्या वेळेस राहून जातं, एखाद्या वेळेस काही अडचणी येतात, एखाद्या वेळेस कुठं जावं लागतं, अशा वेळेस एखादा दिवस स्किप झाला त्यावेळेस वेळ बदलली तर काही हरकत नाही, परंतु आवर्जून एकच वेळ ठेवायची आहे. नंतर जेव्हा तुम्ही या संकल्पयुक्त सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला परान्न ग्रहण करायचं नाही. आता काही सेवा करायच्या म्हटलं की काही नियम सुद्धा आपल्याला लागू होतात. जेव्हा संकल्पयुक्त सेवा येतात त्यावेळेस नियम सुद्धा काटेकोरपणानं पाळावं लागतं. कारण आपण काहीतरी मागायलोत महाराजांना तर त्यामुळं आपल्याला त्या नियमामध्येच बांधून आपल्याला ते काम करायचं असतं. त्यामुळं काटेकोरपणानं नियम सुद्धा पाळायचे आहेत. तर ते नियम कोणते? नियम साधेच आहेत. जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा सगळ्यात पहिला नियम म्हणजे आपल्याला परान्न घ्यायचं नाही. त्यासोबतच मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्ही जर मांसाहार करत असाल तर आवर्जून हे 11 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही
कांदा लसूण हे पदार्थ वर्ज्य केले तरीही चालतं. आता असे गुरुचरित्र या ग्रंथासाठीच हे वर्ज्य करायचं असतं असं नाही. तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय आणि तुमची इच्छा आहे की आपल्याला एका नियमानं काटेकोरपणाने हे संकल्पयुक्त सेवा करायचे, तर अशा वेळेस हे आपण तामसी पदार्थ वर्ज्य करायचे, जेणेकरून आपल्यामध्ये कुठलाही तमस भाव निर्माण झाला नाही पाहिजे. त्यामुळं आपल्याला हे तामसी पदार्थ वर्ज्य करायचे. शक्य असेल तर वर्ज्य करा, शक्य नसेल, तुम्हाला खाणं जातच नसेल, तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे स्वामींची सेवा करतो तेव्हा कांदा लसूण वर्ज्य नाही केला तरीही चालतं. परंतु जेव्हा दत्त महाराजांची सेवा येते तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. कारण दत्त महाराज यांचा वयाचा कालावधी पाहिला तर आपण 30-32 म्हणजे 30 ते 35 ह्या वयोगटामध्ये आपण दत्त महाराजांना पाहतो. परंतु जेव्हा स्वामींना पाहतो तर तेव्हा महाराज हे आजोबांसारखे आपल्याला भासतात. त्याच्यामुळं एक तरुण वयामध्ये एक रागिष्टपणा असतो. त्यामुळं आपल्यामध्ये आणि आपण त्या रागिष्ट मूर्तीचं, रागिष्ट दत्त महाराजांची सेवा म्हणजे त्या वयोगटातल्या महाराजांची सेवा करतो. तर अशा वेळेस तामसी पदार्थ वर्ज्य करायचेत. आणि महाराजांचं वय हे म्हणजे आजोबांचं वय असल्या कारणामुळं आजोबा सगळ्या गोष्टी आपल्याला माफ करत असतात. हा एक भाव ठेवून आपल्याला म्हणजे तुम्ही तामसी पदार्थ खावेत असं नाही, मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचंय. पण कांदा लसूण खाल्लं तरीही चालतं. मी तुम्हाला म्हणजे वयानुसार एक उदाहरण देऊन सांगितलं. त्यानंतर मैत्रिणींनो, तुम्हाला असा गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासारखं एकच अन्न धान्य खायचंय असा पण नियम नाही, किंवा तुम्हाला खाली झोपायचंय असाही नाही. स्वामीच्या सेवेमध्ये कुठलेही नियम नाहीत. ते कुठलेही नियम न पाळताच आपल्याला फक्त स्वामींच्या भक्तीत रमायचं आहे, एवढीच स्वामींची इच्छा असते. परंतु जेव्हा दत्त महाराजांची सेवा करतो, जर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंय, तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचंय, तर त्यावेळेस बाकीचे सगळे नियम तुम्हाला लागू होतात आणि ते काटेकोरपणाने पाळायचे असतात. आता मी तुम्हाला सांगितलं दत्त महाराजांचं वयाचं आणि महाराजांच्या वयाचं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला लक्षात आलं असेल. पण त्यावेळेस आपण काटेकोरपणाने नियम पाळायचे. पण जेव्हा कधी मला तरी असं वाटतं, महाराजांना जरी कुठले नियम लागत नसतील तर काही नियम असे आहेत जे स्वतःवरतीच आपण निर्बंध ठेवायला हवेत. जसं की आपला आहार असो, विहार असो, या गोष्टींवर आपलं नियंत्रण असायला हवं. कारण आपण संकल्पयुक्त सेवा करायलो म्हणून. जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तुम्ही म्हणजे बाकीची कुठल्या गोष्टींचे नियम पाळले नाही तरी चालतं. फक्त मांसाहार कडकडीत वर्ज्य नेहमीच असायला हवा. पण तुम्ही नेहमी नाही करू शकत, तर संकल्पयुक्त सेवेच्या काळामध्ये मात्र आवर्जून करायचे. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा. 11 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करायची, तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तरीही चालतं, नाही केलं तरीही चालतं. पण तुमची इच्छा असेल तर आवर्जून हा नियम तुम्ही पाळला तरीही चालतो. तुम्हाला परगावी जायचं असेल तर या संकल्पयुक्त सेवेच्या काळामध्ये तुम्हाला परगावी जाता येणार नाही. कारण आपण ज्या वेळेस पारायण केलेलं आहे त्याच वेळेमध्ये दुसऱ्या दिवशी पारायण करायचं असतं. त्यामुळे आपण परगावी जाणं टाळायचे. आता आवश्यकच असेल, तुम्ही नोकरी करत असाल, तुमचं अपडाऊन डेलीचं असेल, तर अशा वेळेस काही हरकत नाही. कारण तुम्ही संध्याकाळी घरी वापस येणार आहात. त्यामुळं तुम्हाला सेवेत काही अडचण येणार नाही. परंतु मुक्कामी तुम्हाला बाहेरगावी कुठेही जाता येणार नाही. या 11 दिवसाच्या सेवेमध्ये हे असे काही छोटे मोठे नियम आहेत, ते नियम पाळून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. तर मैत्रिणींनो, आता स्वामींच्या सेवा कोणत्या हे तुम्हाला सांगितलं आहे, नियम काय पाळायचे तेही सांगितलं. भलं तुम्हाला 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात करणं झालं नसेल तरी ही संधी गेलेली नाही, तर तुम्ही 11 दिवसाच्या या सेवेला निश्चित प्रारंभ करू शकता आणि आवर्जून तुम्ही करावं. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या सेवेत राहा, तर महाराज निश्चित तुमच्या सगळ्या समस्या निराकरण करतील, यात तिळमात्रही शंका नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.